कोणची ती होय ना चले This is Ekta from Dang Delicious. Welcome to a new vlog. Can I say hi? Hi. So guys, आता आम्ही निघालो आहोत देव दर्शनाला. टार्गेटेड टाइम होता 9 AM. टार्गेटेड वेकअप टाइम होता 5 AM. उठलो आम्ही 8 o'clock. So you do the math. आता वाजलेत 11. अजून आम्ही निघालो नाही आहोत. सगळे निघालो आहे आणि मग अजून 1-2 अजून देवस्थान करायचे. मग रोहनच्या मामाकडे जायचंय आणि मग परतीचा प्रवास. परतीचा प्रवास घरी मला वाटलं मुंबईला सोडतो ही जाय नाही एवढंच कुठे काय चाहिए कायरा माझं इयरिंग सोड ना ग बाय का आतुला से बाय आतुला बाय कर आतू चालली बाय कर कन्फ्युज्ड आहे समोर रोशनी आहे तुम्हाला दिसत असेल तर ती लोक मागून येत आहेत दुसऱ्या गाडीतून बाय कर आजीला त्या बोलो वाव कायराची सोन सीट मस्त रे न्यू ड्रेस आहे ना तुझा एक साडी आता आपण रोज पिंपळाकडे जातोय नाही पहिलं आपण चाललो नागेश्वर मंदिर कुठे जाते आणि बाप्पाकडे कोकणाच्या निसर्गरम्य कुशीत जिल्हा सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील नागवे गावात वसलेलं श्री देव नागेश्वर मंदिर. पप्पा ॲटिट्यूड आहे बाबा ए वरती म्हणजे काच चला जस्ट आम्ही पोहोचलोय नागेश्वराच्या मंदिरात. भगवान शंकराच्या नागेश्वर रूपाला समर्पित हा मंदिर भक्तांना शांतता कृपा आणि ऊर्जा प्रदान करतं. पारंपरिक कोकणी स्थापत्यशैली सभोवतालाची हिरवळ आणि गाभाऱ्यातील पवित्रता यामुळे इथे एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. श्रावण पौष सोमवार महाशिवरात्र यांसारखे सणांमध्ये येथे भजन कीर्तन दीपपूजा आणि महाप्रसाद मोठ्या भक्तिभावाने पार पडतो. गावकऱ्यांची या देवावर अपार श्रद्धा आहे. कोणतंही शुभ कार्य नागेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय सुरू होत नाही. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा निसर्ग आणि शांततेचा अनोख संगम आहे. आपण कोकणात फिरायला आला असाल तर एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट द्या.
आपण प्रसादीला आला येतो आपला आपला नाही येतो आपल्यासारखंच करतो इथलं वातावरण, भक्ती आणि निसर्ग तुम्हाला कायमच स्मरणात राहील. जस्ट आमचं इकडचं दर्शन झालंय. ते ओल्ड पीपलला वॉक करण्यात इंटरेस्ट आहे जास्त. ओल्ड पीपल आज यंग झालेत आणि त्यांना गाडीतून यायचं नव्हतं. तेव्हा की आम्ही चालत जातो. हे बघा आता आम्ही दाखवते, मस्त वॉक करत चाललेत चौघचे चौघ. यंग जनरेशन बाय बाय बाय. पिशवी घेऊन का चालतंय? श्री नागेश्वर मंदिराच्या अगदी शेजारीच निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे श्री पावना देवीचं मंदिर. सही वाटतं. खूप प्रसन्न वाटतं, एकदम अशी शांतता आहे देवळात. दर्शन एकदम छान होत आहे, अजिबात गर्दी नाही आहे किंवा काही नाही. ही देवी स्थानिक लोकांची ग्रामदेवता मानली जाते. रक्षण करणारी, संकटापासून वाचवणारी आणि नवसाला पावणारी देवी. मंदिर आकाराने जरी लहान असलं तरी श्रद्धा मात्र अपार आहे. गावातली अनेक भाविक देवीला नवस करत असतात. घरचं सुख शांतीपासून लेकरांच्या यशापर्यंत. पावना देवीचं मंदिर म्हणजे शांततेचा आणि श्रद्धेचा अनुभव. नागवे गावातल्या भक्तिमय वातावरणाचा आणखी एक अनमोल भाग. त्याला सांग माझी चप्पल घाल ती गाड पण. स्पेशल शाउट आउट माझी तरी बरी. काय तू पकडाला त्यांच्या घरच्या कोणाने समज करते आपण म्हणजे आपण मुंबई मुंबईमध्ये समज देऊ त्यांचे पाटील तरी काय पुढे क्लेश पीडा दूर करून टाक तुम्ही काय त्या वाटेत म्हणून त्यांच्या आपल्या घर कुटुंबाचे अप्लाय करून पाहा. देवगड शिरगाव.
लग्न वगैरे पोरगी भेटू दे. हा पोरगी भेटू दे पहिले, एकाचे 2 होऊ दे. काका हे किती वर्ष पुराण आहे देऊळ? 7 पिढ्या गेल्या, 7 पिढ्या. 7 पिढ्या? बापरे. पण मूर्त्या याच आहेत? हे म्हणजे आता ही आरती झाली ना देवाची, तेव्हा स्थापना केली. नाही पहिले असे दगडाच्या पाषाण होते. अच्छा. नदीमध्ये असतात ना गोळे, म्हणजे गोल दगड. पहिले दगडाची भाषण होती, आता ह्या मूर्त्या जेव्हा हे वर्धापन. रोशनी फक्त काहीतरी बोलायची कमी आहे, त्याच्यावरती तावड्या आणि रोहन दोघी पण तिची खिल्ली उडवत आहेत. निघालात? हो समोर होता ना, कोणी येतात ते. हो हो हो. जवळच राहता तुम्ही? माझा मित्र योगेश आपल्याला व्हायला पण भेटलेला बघ. क्रॉफर्ड मार्केटला गेलो पण गणपतीचं सामान गेला. त्याचे काका आहेत हे. अच्छा अच्छा. तो ह्याला आहे आता UK ला आहे. सो गाईज असा होता आमचा हा आजचा देवदर्शनाचा व्लॉग. आज तर आम्ही नागव्यातली देवाचे दर्शन घेतले आहेत, पण असे बरेच ठिकाणी आम्ही जाणार आहोत. डू स्टे ट्यून फॉर द रेस्ट ऑफ द पार्ट्स. सो तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका न्यू व्लॉगमध्ये. अंटिल नेक्स्ट टाइम. बाय. याचं काय चाललंय काय काय खातोय मम्मी? तिथे राशीला काय मिळालं? गोड आहे. किती हात आतमध्ये हात टाकलाय माहिती तिने. एकदम गोड. आंबट अगं बाय बाय.